होती लेप्रोसिसची. मग तिला प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम होईल का? बघ कसं असतं, लेप्रसीचं ट्रीटमेंट तिने घेतलेलं आहे 1 वर्षाआधी आणि आता ती वरीड आहे की तिचं बेबी चांगलं राहील किंवा नाही, किंवा लेप्रसी आणि प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होतील का. सध्या तरी तिला काही मेडिकेशन चालू आहेत, प्रेडनिसोलोन चालू आहे टॅपरिंग डोसमध्ये. आणि त्याच्यासाठी आपण फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये बघतो आहे की बाळामध्ये काही प्रॉब्लेम आहे का नाही. सध्या तरी त्याचा फर्स्ट ट्रायमेस्टरचा स्कॅन एकदम नॉर्मल आहे, तर आपण रिअश्युअर करू शकतो पेशंटला की बेबी चांगला आहे आणि तीही प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकते. पण तरीही जे कॉम्प्लिकेशन एक्सपेक्टेड आहेत अशा केसेसमध्ये, की बेबीला लेप्रसी होणं ही रेअर मॅनिफेस्टेशन आहे किंवा खूप कंजनायटल एनॉमलीज होणं हे पण रेअर मॅनिफेस्टेशन आहे. लो बर्थ वेट हा कॉमन प्रॉब्लेम आहे अशा पेशंट्समध्ये. आपण त्यांना रिअश्युअर करू शकतो, सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देऊ शकतो आणि बेबी नॉर्मल आहे का नाही, जी बॅकग्राऊंड रिस्क आहे अनॉमलीजची किंवा बॅकग्राऊंड रिस्क आहे कॉम्प्लिकेशन्सची, ती आपण बघतोच आहे. जसं आज आपण पहिला स्कॅन केला, ठीक आहे, फर्स्ट ट्रायमेस्टरचा स्कॅन केला 3 महिन्याचा, ज्याच्यात आपण सॉफ्ट मार्कर्स आणि बाकी एनॉमलीज बघितले, तर ते नॉर्मल होते आणि म्हणूनच आपण ही प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू करतोय. पण अशा केसेसमध्ये हो, आपण अर्ली किंवा क्लोज फॉलोअप आपण ठेवू. जसं आता 12 वीक्स झालं, 16 to 17 वीक्सला परत एकदा बघू अर्ली अनॉमली स्कॅन, अनॉमली स्कॅन करू, परत एकदा 24-26 वीक्सला ग्रोथ स्कॅन करू आणि बेबीला आणि आईला दोघांनाही सपोर्ट देऊ. म्हणजे त्यांचं प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स रेट हा कमी होईल आणि हेल्दी बेबी आणि हेल्दी मदर हे दोघेही आपला जो नॉर्म आहे तो सॉल्व्ह